नमस्कार, मी डॉक्टर सचिन झांबरे, न्यूमरोलॉजिस्ट, वास्तुकशास्त्र आणि ॲस्ट्रॉलॉजी आणि अध्यात्म. जर कुणाला मला प्रश्न विचारायचे असतील, कुणाला माझ्या गादीत, तर मी राहतो आकुर्डीमध्ये, पिंपरी चिंचवड एरिया, पुणे सिटीमध्ये. पीसीएमसी हा वेगळा आहे. पीसीएमसी एरियामध्ये मी आकुर्डीमध्ये राहतो. माझा मोबाईल नंबर आहे 99 22 42 03 47. ज्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल त्यांनी ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ज्यांना कोणाला शंका असतील ह्या व्हिडिओमध्ये कमेंट्स करू शकता. तुमच्या प्रश्नांचे उत्तरं किंवा तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहिजे, तुमच्या कुठल्या शंका आहेत ह्याच्यावरती व्हिडिओ बनवा, कुठले विषय हवेत ते तुम्हाला सांगेल. आता सध्या चाललाय पितृपंधरवडा. ह्या पितृपंधरवड्यामध्ये जेवण पितरांचं कोणी खाऊ किंवा कोणी खाऊ नये हे बऱ्याच ग्रुपमध्ये चर्चा चालतात किंवा चर्चा चालते बऱ्याच ठिकाणी. तर खास हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे जेवण म्हणजे परान्न दोष कशाला म्हणतात. आता मी पहिला भाग घेणार आहे ह्याच्यामध्ये तो पितरांसाठी, पितरांचं जेवण कोणी करावं. दुसरा भाग घेणार आहे तो की बाबा परान्न दोष म्हणजे काय. आता जे आहे गरुड पुराण जे आहे, जे पितरांसाठी अंत्येष्टी करण्यासाठी जे त्यात सगळं सांगितलेलं आहे, तर त्याप्रमाणे पितरांचं जेवण कोणी करावं कोणी करू नये हे त्याच्या संदर्भासहित तुम्हाला मी सांगतोय. आता पितरांच्या बाबतीत आता बरेच जण म्हणतात की आपल्या नवनाथ, जे नवनाथांचं चरित्र आहे, नवनाथांचा जो ग्रंथ आहे, त्यामध्ये मच्छिंद्रनाथांनी भिक्षा मागायला सांगितली, गोरक्षनाथांनी भिक्षा आणली. ते परत जे जेवण होतं, भिक्षेमध्ये जे जेवण होतं ते श्राद्धाचं होतं. मग त्यांनी खाल्लं, मग त्यांना त्रास झाला नाही, आपल्याला कसा त्रास व्हावा, म्हणजे अशा बऱ्याच लोकांच्या शंका कुशंका असतात. आता नवनाथांनी ते जेवण घेतल्यामध्ये नाथ होते, साक्षात भगवंतांचा अवतार म्हणजे नवनारायणचा अंश होता. त्यामुळे त्यांना कसा दोष लागेल, त्यांनी सगळ्या देवांना सहाय्यभूत केलं होतं. त्यामुळे ते त्यांना कुठला दोष लागू शकतो. त्यांना अग्नीचं भय नाही, ना पावसाचं भय, पंचमहाभूत तत्वांचं त्यांना कुठलं हे नाही, त्यांचं कुठल्याही स्त्रीच्या योनी मार्गातून त्यांचा जन्म झाला नाही, त्यांचे ते स्वयंभू आहेत ते, म्हणून त्यांना तो दोष लागणारच नाही. मग हे आपल्या मानव जाती, आपण मानवामध्ये जन्म घेतला आहे, आपल्याला हे दोष का लागतात किंवा कुणी जेवावं पितरांचं. आता ह्याच्यामध्ये जे साधक असतात, साधक म्हणजे जे प्रश्नोत्तरे करतात, जे साधना करतात ते साधक. समजा जे पूर्ण त्यांचं सप्तशती वाचन असतं, ग्रंथ वाचन असतं, ज्यांनी गुरुमंत्र घेतलेला आहे, गुरुमंत्र सगळेच घेतात, पण जे साधक आहे, जे साधना करतात ते साधक, किंवा जे प्रश्नोत्तरे करतात त्यांच्यासाठी हे नियम लागू आहेत. म्हणजे आपल्या गरुड पुराणामध्ये साधकाने पितरांचं जेवण का घेऊ नये, म्हणजे साधकाने पितरांचं जेवण घेऊ नये. नॉर्मल मनुष्याने जेवलं तरी चालतं. आता साधकाने का घेऊ नये, कारण की साधकाची जी साधना असते, तो साधना करतो म्हणजे तो देवमार्ग अवलंबतो. साधक म्हणजे जप तप ध्यान मंत्र साधना करणारा हा देवमार्ग चालणारा असतो. पितृत्वासाठी केलं जेवण म्हणजे पिंडाचं श्राद्ध भोजन हे पितृमार्गासाठी आहे. शास्त्रानुसार पितृमार्ग आणि देवमार्ग यांचा संगम साधकासाठी बाधक ठरतो. साधकासाठी लक्षात ठेवा, म्हणजे जे देवमार्गातून साधना करतात त्यांना पितरांचं जेवण हे नाही सांगितलेलं आहे त्यांना, म्हणून साधकाने ते भोजन घेऊ नये, अन्यथा साधनेत अडथळा येतो. कारण की पितरांचं जेवण हे पितरांसाठी उद्दिष्ट असतो, त्यांना मुक्ती मिळावी. काहीचे पित्र हे कुठल्या योनीमध्ये अडकतात किंवा कुठल्या योनीमध्ये अडकलेले आहेत, त्यांच्या काही वासना शिल्लक आहे त्या पूर्ण व्हाव्या, त्यांच्या वासनातून त्यांना मुक्ती मिळावी, त्यांना जीव अडकला असेल तो मुक्त व्हावा, यासाठी आपण हे पितृकर्मातलं जेवण करत असतो. त्यामुळे साधकाने ते जेवण जेवू नये. आता पितृकार्य आणि साधनाचं जीवन हे वेगळं ठेवणं गरजेचं आहे. आता श्राद्ध पिंडदान पितृभोजन ही सर्व गृहस्थ धर्माची कर्तव्य आहेत. म्हणजे जे संसारिक जीवनामध्ये आहे, जे गृहस्थ आश्रम ज्यांनी स्वीकारलाय त्यांची ती कर्तव्य आहे श्राद्धाची. आणि साधक हा प्रामुख्याने देवभक्त व आत्मज्ञान मार्गी असल्यामुळे त्याने हे अन्न न घेता देवभक्ती व साधना अखंड ठेवावी असे धर्मशास्त्र सांगतं. म्हणजे साधकांनी देवभक्ती करावी, आत्मज्ञान मार्गी म्हणजे परमात्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग जो आहे तो आत्ममार्ग आत्मज्ञान मार्गी आहे. मग त्यांनी साधना अखंड ठेवावी असे धर्मशास्त्र सांगतं. आता आसुरी व स्थूल अंश टाळण्यासाठी म्हणजे पितृभोजन म्हणजे स्थूल शरीर सोडून गेलेल्या आत्म्यांच्या तृप्तीसाठी दिलेलं अन्न आहे. म्हणजे हे शरीर सोडून जे गेलेले आत्मे आहेत त्यांच्या तृप्तीसाठी अन्न आहे. साधकाच्या साधनेला सूक्ष्मता सात्विकता आणि उच्च स्पंदने आवश्यक असतात.
आणि म्हणूनच तो अन्न न घेता देवपूजा व तपाच्या सात्विकतेत राहतो, लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही मोठे मोठे ऋषीमुनी बघितले असेल 12-12 वर्ष तपस्या करतात, ते अन्न ग्रहण करत नाही. ह्याचा हे कारण आहे, कारण की साधकाच्या साधनेला सूक्ष्मता, सात्विकता आणि उच्च स्पंदने आवश्यक असतात. म्हणून ते पित्याचं जेवण ते जेवत नाही. म्हणूनच तो अन्न न घेता देवपूजा व तपाच्या सात्विकतेमध्ये राहतो, लक्षात ठेवा. हा फार मोठा अर्थ आहे. आता ग्रंथातील उल्लेख आपण बघितला तर गरुड पुराणामध्ये पितृखंडमध्ये असं दिलंय, साध भोजनम साधकानाम न युक्तम, असा श्लोक आहे गरुड पुराणामध्ये. मग श्राद्ध भोजन साधकांनी करू नये असं ग्रंथामध्ये उल्लेख आहे. मग याचा अर्थ बाकीच्या गृहस्थाश्रमांनी करावे, जे साधक आहेत, जे प्रश्नोत्तरे करतात त्यांनी करू नये असं गरुड पुराण सांगतं. आता धर्मसिंधू निर्णय ग्रंथ काय सांगतो, साधक, संन्यासी, वैराग्यशील यांना श्राद्ध भोजन निषिद्ध मानले, हे धर्मसिंधू निर्णय ग्रंथ सांगतो. परत मनुस्मृतीमध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे. मनुस्मृतीतही सूक्ष्म स्वरूपात हेच सांगितलं आहे की संन्यासी व साधकांनी पितृकृत अन्न घेऊ नये, लक्षात ठेवा. म्हणजे निष्कर्ष काय, साधक म्हणजे देव मार्ग जे असतात, दैवी ऊर्जा, सूक्ष्मता आणि मोक्ष मार्ग, ह्याच्या मार्गाला साधक असतात. पितृकार्य, पितृमार्ग, गृहस्थ धर्म, वंशरक्षण, तृप्ती हे पितृकार्य आलं. हे दोन्ही मार्ग स्वतंत्र असल्यामुळे साधकाने पितरांचं जेवण घेऊ नये असं शास्त्र सांगतं. कारण की म्हणजे साधक म्हणजे काय करतो, देवमार्ग करतो, तो उपासना करतो, या मोहमायातून तो त्या परब्रह्माच्या तत्वामध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करतो, मोक्षाच्या गतीला तो जात असतो. म्हणून देवमार्ग हा दैवी ऊर्जा आणि सूक्ष्मता मोक्ष मार्ग करणारा आहे. आणि त्याच्या उलट पितृकार्य म्हणजे हे जे आपण पिंडदान करतो, जे गृहस्थाश्रमातले लोक जे पिंडदान करतात किंवा आपले जे श्राद्ध कर्म करतात, ते गृहस्थ धर्म आणि वंशरक्षण म्हणजे आपले वंशाचं रक्षण करतो. तृप्ती कार्य म्हणून हे पितृकार्य, हे तृप्ती कार्य आहे. म्हणजे हे दोन्ही मार्ग, साधक आणि पितृकार्य, म्हणजे हे दोन्ही मार्ग स्वतंत्र असल्यामुळे साधकाने पितरांचं जेवण घेऊ नये असं शास्त्र सांगतं. आता तुम्हाला जर हे बघितलं असेल तर गरुड पुराणात पितृखंड आहे. पितृखंडात एक श्लोक आलेला आहे, न श्राद्धम संन्यासिनः कार्यम न तेतु तेषां पितृभोजनम देवमार्ग ही ते यांती न पितृमार्गमाश्रितः. म्हणजे मराठी अर्थ याचा असा आहे की संन्यासी किंवा साधकांसाठी श्राद्ध करण्याची आवश्यकता नाही. जे संन्यासी आहेत ते बरं का, नाही तुम्ही म्हणा गृहस्थाश्रमाला संन्यास, ज्याने पूर्ण संन्यास घेतलाय ते त्यांनी पितरांचं भोजन घेऊ नये, कारण ते देवमार्ग, मोक्ष मार्ग, सूक्ष्म मार्ग चालणारे आहेत. पितृमार्ग वंशतृप्तीचा मार्ग आहे, त्यांच्यासाठी नाही. म्हणजे साधकाची साधना म्हणजे थेट दैवी तत्वाशी जोडणे. पितृभोजन हे गृहस्थांच्या पितृऋणीसाठी आहे. दोन्ही मार्ग वेगळे असल्यामुळे साधकांनी श्राद्ध भोजन वर्ज्य सांगितले आहे असं गरुड पुराणामध्ये जो श्लोक सांगितला त्यात आहे. आता गरुड पुराणामध्ये अजून सांगितलेलं आहे की बाबा गरुड पुराणामध्ये बऱ्याच काही गोष्टींचा उल्लेख आहे आपल्या ह्याच्यामध्ये, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये बरंच काही सांगितलं की का भोजन, आता कळलं भोजन कोणी करू नये, तर हे भोजन साधकाने करू नये हे असं आपल्या गरुड पुराणामध्ये सांगितलंय. तसेच गरुड पुराणामध्ये प्रेतखंड अध्याय 15व्यामध्ये असा श्लोक आहे, साधकान्न भूजित पिंडम श्राद्धोदितम तथा भुजानुबाधते योगम तस्मात् परिवर्जयते. याचा अर्थ असं सांगितलाय, साधकाने श्राद्धाकाळी दिलेले पिंड पितृअन्न खाऊ नये. हे साधकाने श्राद्धाकाळीचे पिंड म्हणजे ते पितरांचं जेवण जेवू नये. जर तो खाईल तर त्याचा योगभंग होतो, साधना व्यर्थ ठरते, त्याचं प्रायश्चित्त विधी करायला सांगितलं आहे. आता जे तुम्ही मला जे खास ब्राह्मण लोक काय काय जेवतात तर ते त्याच्या परिहारार्थ उपासना करतात, जेवणाच्या ते गायत्रीचा जप करतात, अनुष्ठान करतात, त्यानंतर दोष निघून जातो. जर तो खाईल तर याचा योगभंग होतो, साधना व्यर्थ ठरते, म्हणजे साधनेत अडथळा येतो. म्हणून हे श्राद्धाचं जेवण साधकांनी खाऊ नये. म्हणजे हे कुठल्या मनाचं मी सांगितलं, हे गरुड पुराणाचा मी आत्ताच तुम्हाला श्लोक सांगितला. त्या गरुड पुराणामध्ये प्रेतखंड अध्याय 15 मध्ये हा श्लोक आहे, तुम्ही बघू शकता. बरेच म्हणजे परत अजून तुम्हाला ह्या 15चा जो अर्थ आहे तो जो ब्राह्मण वेदाध्य आहे किंवा जो संन्यासी आहे
त्याने श्राद्धपिंड खाऊ नये, जर खाल्ली तर त्याचा पात होतो, यात शंका नाही. साधकान्न भोजित पिंडम साधवितम तथा भोजनो बाधते योगम तस्मातम परिवर्जते. साधकाने योगाभ्यास करणाऱ्याने म्हणजे जो योगाचा अभ्यास करतोय, जो प्रश्नोत्तरे करतोय, जो प्रश्नोत्तरे लोकांची सोडतोय कुठल्याही मार्गाने, त्याने श्राद्ध काळी पितृअन्न खाऊ नये, कारण ते खाल्ले त्याचा योगभंग होतो. म्हणजे असे बरेच श्लोक आहेत आपल्या गरुड पुराणामध्ये. प्रेतखंड 16 मध्ये सुद्धा गरुड पुराणात लिहिले, गुरु वा महांतो वान बुज्जीर्ण कंथचन्न तेषां भुक्तं पितॄणां तृण गच्छत्येव तर्पणम. गुरुजन किंवा महासाधू यांनी पितृभोजन करू नये, कारण त्यांच्याकडून खाल्लेलं अन्न पित्रांपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे मेन हे गरुडपुराणे असं सांगितलंय की समजा साधकाने महान साधू भोजन जर ते पितृकर्माला खाल्लं ते पित्रांपर्यंत जात नाही. आपण जेवायला जी लोक घालतो ते, कारण की ते जेवण जेवलं की असा अर्थ आपण समजतो की आपले सर्व पित्र जेवली म्हणून आपण माणसं जेवायला घालतो. म्हणजे निष्कर्ष असा काय, तर पितृअन्न फक्त गृहस्थ पुरुष स्त्री यांनीच घ्यावे. संन्यासी, साधक, वेदाध्यायी ब्राह्मण, गुरुजन यांनी ते घेऊ नये असं आपल्या गरुड पुराण सांगतं. यामुळे त्याचा धर्म वेगळा मानला जातो. कुणाचा? संन्यासी, साधक, वेदाध्यायी ब्राह्मण, गुरुजन यांचा धर्म वेगळा मानला जातो, म्हणून त्या लोकांनी जेवण जेवू नये. आता मूळ श्लोक जो आहे तो आहे, श्राद्धेन पित्रा तृप्ता प्रयांती परमां गतीं तृप्ता शांती सदा तेषां कुले जन्मांतराणीच. म्हणजे श्राद्धमुळे पित्र तृप्त होतात आणि परमगती मोक्ष मार्ग स्वर्गलोक प्राप्त करतात. म्हणून ते पित्रांचं आपण पित्र घालतो, आपण पिंडदान करतो. पित्र संतुष्ट झाले तर त्या वंशात जन्म घेणाऱ्यांना सदैव कल्याण मिळते. म्हणजे हे सगळं पित्रांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे बाबा आपल्या गरुड पुराणामध्ये सांगितलेले हे सगळे श्लोक आहेत. म्हणून तुम्हाला म्हटलं की बाबा गरुड पुराण वाचा, धर्मसिंधू ग्रंथ वाचा, त्यात सगळा अर्थ आहे. ह्याच्यामध्ये माझा कुठलाही गैरसमज किंवा कुठलाही श्रद्धा, कुठलाही अविश्वास किंवा कुठलाही असं पसरवण्याचा हेतू नाही की जे श्राद्धात जे आपलं श्राद्ध कर्म ह्याच्याबद्दल पित्रांचं जेवण कोणी जेवू नये हे जे गरुड पुराणामध्ये सांगितले तुम्हाला मी ते सांगितलं. कारण की ती उपासना आपली तेवढी लागते, त्या उपासना थोडी बाधा येते, साधकाला ते साधता येत नाही, त्याचं अनुष्ठान चाललेलं असतं. म्हणून तुम्हाला म्हटलं की पित्रांचं जेवण हे साधकाने करू नये, कारण ते साधनेत अर्थात हे धर्मसिंधूला तुम्हाला मी श्लोक दाखवले. धर्मसिंधू निर्णय ग्रंथ गरुड पुराणामध्ये प्रेतखंडामध्ये अध्याय 15 अध्याय 16 मध्ये हे श्लोक आलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की बाबा मी तुम्हाला म्हटलं ना, नवनाथांनी खाल्लं म्हणजे नाथ होते, ते साक्षात परब्रह्म होते, ब्रह्म असते, परब्रह्म असते, भगवंत असते. त्यांना काय, त्यांनी जेव्हा तरी त्यांना दोष थोडी लागणार आहे, कारण की ते नाथ आहेत, ते नवनारायणाचा अवतार आहे, त्यामुळे त्यांनी ते खाल्लं, कारण त्यांची ती तेवढी पचवायची ताकद होती. आता आपण साधारण मनुष्य माणूस, आपण साधना मार्गात साधना मार्गे जातो, योग मार्गे जातो. मग आपल्याला ते दोष लागतात, आपली तेवढी योग्यता नाही. आपल्या या पंचतत्वाचं जे शरीर धारण केलेलं आपण मनुष्य आहे, साधारण मनुष्य आहे, त्याला हे पचत नाही, त्याला ते सिद्ध होत नाही. म्हणून साधकाने ते घेऊ नये. म्हणजे प्रश्नोत्तरे करतात, जे लोकांचे प्रश्न बघतात कुठल्याही मार्गाने, त्यांनी घेऊ नये. म्हणजे साधक आहे, जे साधना करतात त्यांनी घेऊ नये असं सांगितलेलं आहे. आता पुढचा, आता परान्नाचा फार मोठा की परान्न कशाला म्हणतात किंवा परान्न दोष हा गुरुचरित्रामध्ये सुद्धा वर्णन केलेला आहे. की नरसिंह सरस्वतींचं गुरुचरित्र हे सर्वांना माहिती आहे. गुरुचरित्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. विप्र जे होते ते विप्राने नरसिंह सरस्वती यांना सांगितलं की परान्न दोष म्हणजे कुणाच्या घरी जेवू नये, कुणाच्या घरी जेवावे. ज्यांच्या घरी पितृकर्म करतात, ज्यांच्या घरी म्हणजे हे साधकांसाठी सांगितले, किंवा कुणाच्या घरी घ्यावे म्हणजे इतर वेळेसचं जेवण. आता हे झालं पितरांचा विषय. आपण इतर वेळेसचं जेवण घ्यावे, कुणाच्या घरी जेवू नये हे गुरुचरित्र आपल्याला सांगतं. 36व्या अध्यायामध्ये श्री गुरुचे वचन ऐकून विप्र साष्टांगी करीन मन विनंतीसी कर जोडणी विनंती माझी परियस. म्हणजे विप्र आपल्या गुरूंना म्हणजे नरसिंह सरस्वतींना वंदन करून म्हणतात, अन्न घ्यावे कवनाचे घरी घडती दोष कवण्यापरी जाऊ नये कवण्याद्वारी निरुपावे स्वामी या. श्री गुरु म्हणती विप्रासी अन्न घ्याव्याची घरे जशी गुरु भुवनाधिक हर्षी जेवे शिष्यवर्गा घरी. म्हणजे गुरूंना प्रश्न विचारते, बाबा आम्ही अन्न कुणाच्या घरी नाही, हे गुरुचरित्र सांगते. हे समोर माझे गुरुचरित्र आहे गरुड पुराण, त्यातले तुम्हाला मी हा श्लोक किंवा हे संदर्भ सांगते. तर 36व्या अध्यायात त्यांनी विचारलं गुरूंना की गुरु कुणाच्या घरी अन्न घ्यावे, अन्न घ्याव्याची घरी पुससी गुरु भुवनाधिक हर्षी जेवावे शिष्यवर्गा घरी. म्हणजे
गुरूंच्या घरी गुरुबंधू जे असतील आपले त्यांच्या घरी तुम्ही जेवू शकता, कारण की गुरूंच्या घरी गुरूंनी सांगितलेलं आहे, गुरुच्या वर्णन केले, गुरुच्या घरी जेवण हमखास करावं आपण, लक्षात ठेवा. परत वैद्याधिक विद्वजन मातुला आपला शश्र जान सहोदरादी साधू भोजन गृही अन्न जेवावे. म्हणजे साधूंच्या घरी आपले जे आपल्या जे एकत्र एका गोत्रामधले मामांच्या घरी मावशीच्या घरी तुम्ही जेवू शकता. श्वशुर जाण असं सांगितलेलं आहे, त्यांनी जीव जे ते त्या घरी जेवण करावे. अडला विप्र ब्राह्मण विन त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष नाही अवधरा. म्हणजे समजा ब्राह्मणाविन कोण अडलं असेल बाबा, तर त्यांना ब्राह्मण जेवायला भेटलंच नाही कुठल्याही समजा घरामध्ये एखाद्या पितृकर्म आलं, म्हणजे पितृकर्म ब्राह्मण जेवतात. आता मी सांगितलं हे गृहस्थ जे आहेत, म्हणजे जे गृहस्थ आश्रम स्वीकारलाय त्यांनी हे त्यांच्याकडे हा सांगितलं की ब्राह्मणाविषयी जेवण मिळालं नाही, त्यांनी कुठलं तरी उद्यापन केले, तिथं ब्राह्मण भेटले नाही जेवायला, तर त्यांच्या घरी तुम्ही अन्न जेवण करू शकता. आणि जे दोष लागू नये ते सांगितले, करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा. म्हणजे एक माळ गायत्री करायचा तर जेवण झालं तो दोष लागत नाही. विप्रमणे श्री गुरुसी विनंती माझी परिसी निषिद्ध अन्न सांगा आम्हासी कवण्या घरी जेवू नये. आता हे सर फार महत्व सांगितले, कुणाच्या घरी जेवण करू नये, निषिद्ध अन्न कुठलं मानलंय हे गुरुक्षेत्रामध्ये आहे. आता पुढचे श्लोक आहे, बहुजन एक अन्न करती पृथक वैश्वदेव न करती वर्जावे अन्न विप्रजाती महादोष बोरीजे. म्हणजे बहुजन एक अन्न करीती म्हणजे पृथक वैश्वदेव न करीती. वैश्वदेव म्हणजे जे कुळधर्म कुळाचार करत नाही, जे पितरांचं भोजन करत नाही, श्राद्ध करत नाही, जे कुठलाही म्हणजे साधं कायकांच्या घरी दिवा पण लावलेला नसतो, देवाचं काहीच करत नाही, मग कुळधर्म कुळाचार करत नाही, त्यांच्या घरी जेवण करू नये असं गुरुचरित्रामध्ये सांगितलंय. दत्त महाराजांनी सांगितलं की तो महादोष आहे. धनगर्वी तामसा घरी कृपक निर्दयी व्यभिचारी दांभिक दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वर्जावे. तामसा घरी म्हणजे जे तामसी कृतीचे आहेत, जे नॉनव्हेज वगैरे खातात, जे मांस मच्छी मटण खातात, त्यांच्या घरी जेवू नये. जे निर्दयी असतात, व्यभिचारी असतात, ज्यांच्या घरी शिव्याशा भांडणं कटकटी असतात, जे एकमेकांना व्यभिचाराने पैसा कमवलेला असतो, म्हणजे बाबा एखाद्याला फसवून पैसा कमवतात, 2 नंबरचा धंदा करतात, त्यांच्या घरी जेवू नये असं सांगितलेलं आहे. दंभार्थाने जप करी अथवा काम्य रूपे जरी द्रव्य घेऊन जप करी तया घरी जेवू नये. म्हणजे जे फसवून करतात, लोकांकडून लुबाडून धन प्राप्त करतात, गर्वाच्या ह्याने कुठल्याही स्वार्थ हेतूने जप करतात, जारण मारण तारण करतात लोकांच्या वाईटासाठी, अशा घरी जेवण घेऊ नये असं गुरुचरित्र सांगतं. दंभार्थाने परत कुळदैवत माता पिता सोडून जाय तो परता आपल्या गुरुसी निंदिता जेवू नये तया घरी. बघा केवढा अर्थ सांगितलाय. जो आई वडिलांची सेवा करत नाही, जो आई वडिलांना सोडून दुसऱ्या गावी गेल्या, आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकले, आई वडिलांचे हाल करतोय, जो कुळधर्म कुळाचार करत नाही, कुळदैवत सोडले त्यांनी, तो देवाला पण भजत नाही, त्या घरी जो गुरुची निंदा करतो, आपण गुरुमंत्र घेतल्यावर गुरुची जो निंदा करतो त्याच्या घरी जेवू नये असं शास्त्र सांगतं. बघा म्हणजे आईवडिलांची सेवा करणं हे गुरुचरित्रामध्ये सांगितलंय. आपले मोठे धर्म सुद्धा सांगतात, वेद सगळे आपला धर्मसिंधू निर्णय आपला ग्रंथ सांगतो, आपले वेद सांगतात, शास्त्र आई वडिलांची सेवा करा. जे आई वडिलांची सेवा करत नाही त्यांच्या घरी सुद्धा जेवण घेऊ नये असं शास्त्र सांगतं. तो दोष लागतो, लक्षात ठेवा. म्हणजे कारण की जर ते त्यांच्या आईवडिलांची सेवा करत नाही, ते आईवडिलांना तुच्छ लेखतात, तर त्यांच्या घरी तुम्ही जेवलं तर तुम्हाला त्या अन्नातून दोष लागत, तुम्ही सुद्धा तुमच्या आईवडिलांची सेवा करायला अडथळा येतो त्या जेवण त्यांच्या घरी जेवल्यामुळे. एवढा अन्नदोष सांगितलाय, परान्नदोष सांगितलाय. आपल्या कन्या ज्या मातासी क्रोधे करून सदा दोषी न घ्यावे अन्न त्या घरासी निपुत्राचे घरी देखा. म्हणजे कन्या माता ज्यांच्यावरती क्रोध ज्या घरामध्ये चालतो, म्हणजे ज्या घरामध्ये स्त्रीला मान देत नाही, म्हणजे आई असेल, मुलगी असेल, पत्नी असेल, ह्यांना दर्जा त्यांचा देत नाही, त्यांचे हाल करतात, त्यांना क्रोध देतात, त्यांना शिव्याशाप देतात, भांडणं करतात, त्यांच्या घरी सुद्धा जेवू नये. म्हणजे किती आपल्या वेदामध्ये आपल्या ग्रंथामध्ये स्त्रीचा किती मान केलेला आहे, त्यांना किती सन्मान दिलेला आहे. लक्षात ठेवा, कन्या माता ह्यांना किती सन्मान दिले. म्हणून कन्या मातेचा कधी त्यांना दुखवू नका, त्यांना कधी क्रोध करू नका, त्यांना शिव्याशाप देऊ नका, कारण की हे गुरुचरित्रामध्ये लिहिलेलं आहे. समस्त दुष्कृत्य परांनासे घरती देखा ब्राह्मणासी तेसी जाना परस्त्रियेसी संग केलिया नरक होय. बघा आता हे खूप मोठा अर्थ याच्यामध्ये. समस्त दुष्कृत्य परांनासी म्हणजे जे दुष्कृत्य करून जे दुष्कृत्य करतात त्यांच्याकडे सुद्धा जेवण करू नये. घरती देखा ब्राह्मणासी
तैसी जाना परस्त्रियसी संग केलिया नरक होय. म्हणजे जो आपल्या स्त्रीला सोडून दुसऱ्या स्त्रीबरोबर संगमत करतो, संबंध ठेवतो, तो नरकामध्ये जातो. त्यामुळे परस्त्रीला माते समान समजा. कुणाच्याही आपली बायको आपली पत्नी सोडून कुणाच्याही संबंध ठेवू नका. गुरुच्या तुम्हाला नरक योनीमध्ये जावं लागणार. समस्त दुष्कृत्य प्रणासे घडते एका ब्राह्मणासी तेशी जाण परस्त्रियसी संग केलिया नरक होय. परगृही वास करिता जप आपली लक्ष्मी त्वरिता. अमावस्यसी परान्न चरिता मास पुण्य जाय देखा. बघा म्हणजे आमुष्याला कुणाच्याही घरी जेवू नये हे शास्त्र सांगतंय. कारण की आमुषा ही पित्रांची असते, लक्षात ठेवा. बाधा वगैरे काय ज्या घरात बाधा असते त्या घरामध्ये आमुषा जास्त निगेटिव्ह एनर्जी असते. आणि जर तुम्ही आमुषाला जर परान्न जेवण घेतलं तर तुमचं मास म्हणजे एका महिन्याचं पुण्य निघून जातं. हे गुरुचरित्र सांगतंय. 49 ओवीमध्ये हे स्पष्ट दिलेलं आहे. त्यामुळे आमुषा सुद्धा कुणाच्या घरी जेवू नये. आपल्या कन्येच्या घराशी जाऊ नये भोजनाशी. पुत्र झाल्या कन्येचे सुख जावे वदरा. आता हे शासन आता हे कोण पाळतच नाही. म्हणजे जर आपली मुलगी सासरी गेली, तिच्या घरी जेव्हा मुलगा होतो तेव्हा त्यांच्या घरी आईवडिलांनी जे असं हे शास्त्र सांगतं. म्हणजे पूर्वी म्हणत बघा, मुलीच्या घरी पाणी पण घेऊ नये. तर हे शास्त्र सांगितले. हे आपल्या माणसं नाही, गुरुचरित्रामध्ये याचा उल्लेख आहे, लक्षात ठेवा. सूर्यचंद्र ग्रहणासी अन्न घेऊ नये परियसी. जात अथवा मृतिकेसी जेवू नये परियसा. म्हणजे सूर्यग्रहण चंद्रग्रहण ह्याच्यामध्ये जेवू नये हे गुरुचरित्र सांगते, लक्षात ठेवा. आपण म्हणतो ना वेद लागले, आता ग्रहण लागले त्यात जेवू नये, हे गुरुचरित्र सांगते, लक्षात ठेवा. ब्राह्मणपणाचा आचार कवन रहाटे द्विजवर. तैसे जरी कळीते नर त्यांचे कैसे धन्य असे. विप्रमध्ये व्यापिले आचार कर्म सांडिले. याचे करणे दरिद्र झाले स्वधर्म नष्ट होऊनी. म्हणजे आचार कर्म तुम्ही जर सोडलं तर तुम्ही याचीकडे दरिद्र होता. म्हणून आचार कर्म म्हणजे जे आचार आहेत, कुळधर्म, कुळाचार, आईवडिलांना सांभाळणं, प्रेमाने वागणं, म्हणजे 2 नंबरचा धंदा न करणे किंवा कष्टातून लक्ष्मी प्राप्त करणे, हे सगळे आहेत. त्याने धर्म पावतो तेव्हा तुम्ही सणा. तर ते जर तुम्ही नाही पाळलं तर दरिद्र येतं, लक्षात ठेवा. म्हणून कुळधर्म कुळाची सेवा फार महत्त्वाची आहे. मातापित्यांची सेवा महत्त्वाची आहे. आणि जी आपण पैसा आणतो ते स्वकष्टाने, कुणाला न फसवता, न कुणाला लुबाडता ते धनावे, लक्षात ठेवता. आणि दारिद्र्य येत नाही. आता विप्रविनय स्वामीसी आमुची विनंती परियसी. आचार धर्म कैसे निरुपावे दातारा. आता आचार धर्म पुढे सांगितलंय. मेन आपल्याला फक्त बोलायचं होतं की बाबा परान्न दोष आणि पितरांचं जेवण. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी मी सांगितले, बऱ्यापैकी कळलं असेल की पितरांचं जेवण 10वा तेव्हा जेवण कोणी करू नये आणि परान्न दोष कसा असतो. मग बघा, लक्षात ठेवा. म्हणजे गुरुचरित्रानं आपलं धर्मशास्त्र निर्णय ग्रंथ किती छान सांगतोय. गरुडपुराणामध्ये खूप उल्लेख आहे. आता कळलं तुम्हाला पितरांचं जेवण कोणी करू नये. कारण की आपण मानव आहोत. आपण साधे मानव आहेत. आपण त्या साधनामार्गे जातो, साधना करतो, उपासना करतो, आपण बरे जप अनुष्ठान करतो. त्यांनी ते जेवू नये, त्यामुळे तो अर्थ येतो. म्हणून कारण की नवनाथांनी कळलं की त्यांची ती योग्यता होती, ती साक्षात नवनारायण होते, म्हणून त्यांनी ते पितरांचं जेवण केलं. पण आपण साधं माणूस आहे. आपण आपल्या मागे दोष असतात. आपण फार 84 लाख येऊन जन्म घेतोय. आपल्याला त्या पुण्यकर्म पण जायचे. साधकाने जे जेवण करू नये पितरांचं असं सांगितलेलं आहे. ज्याची जी योग्यता आहे, जो बाबा की आम्ही गायत्रीचं अनुष्ठान करू शकतो किंवा आमच्यात ती योग्यता आहे, त्याने ते जेवलं तरी चालेल, पण तेवढे अनुष्ठान करावं लागतं. त्याचा परिहारार्थ म्हणजे समजा पितरांचं जेवण साधकाने, बरं का मी साधकाचा उल्लेख करतोय, साधकाने त्याचा परिहारार्थ त्याचं गायत्री जप करावं लागतं, तेव्हा ते दोष निघून जातात. आता झालेली माहिती स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ.